नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. कृषी कार्यालयाचा असतो, यांच्या उपस्थितीमध्ये तो पीक कापणी प्रयोग केला जातो आणि तो अहवाल पाठवला जातो. या वर्षी तसं काहीच घडलं नाही. शेतात कांदा शिल्लक राहिला नाही, शेतकऱ्यांनी रोटावेटर मारून टाकलं, तरी सुद्धा तुमचं उत्पन्न एकरी 110 क्विंटलचं दाखवलं गेलं. बरोबर आहे का नाही? चांगलं निघाला तर तेवढं येतं ना. आता अतिवृष्टी झाली, पाऊस झाला, गारपीट झाली, तरी बी तेवढं उत्पन्न कसं काय? एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे होतं ना. कमी दाखवायचं तर थोडं कमी दाखवायचं. जिथं सकाळी मी यांच्या घरी होतो, रात्री मुक्कामाला राजूभाऊ आहेरच्या, त्यांच्या एका मित्राने कांदा आणून टाकला. कांदाने चिंगळ्या चुंगळ्याच आणि ती लई एक ट्रॉली भरून 1 एकरातला हा माल आहे म्हणले. पावसामुळे इतका खराब माल निघाला, कमी निघाला. आता याला विमा मिळाला पाहिजे का नाही? परंतु त्यांनी पीक कापणी प्रयोग तर बरोबर करून टाकले. तर याच्यामध्ये ज्यांनी त्या पीक कापणी प्रयोगावरती सह्या केल्या, या सगळ्यांवरती आपल्या यांची चौकशी व्हायला पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि ही जी पीक विमा कंपनी आहे, ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, दिल्लीला ऑफिस आहे, इथं जवळपास नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकलं पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. हे शेतकऱ्यांच्या देशाच्या उपयोगाचं नाही, स्वतःचे गल्ले भरायला आलेले, म्हणून याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावं, ही आपल्याला मागणी केली पाहिजे. अशी शिफारस आपण तहसीलदारला यांना करायला भाग पाडलं पाहिजे. तर याच्यावरती पुढच्या वेळेला तरी निदान तुमच्या कांद्याचा, तुमच्या बाजरीचा जर दुर्दैवाने पुढे दुष्काळ पडला किंवा गारपीट झाली किंवा तर निदान तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नाहीतर या वर्षी जर पचलं तर दरवर्षी असंच होणार. विमा कंपनीला पैसे कमवायचे असेल ते प्रतिनिधीला सांगणार, कमीत कमी नुकसान झालेलं दाखव, आणि आपले अधिकारी दारू पिले, मटण खाल्ले की सह्या करतात आणि तुमच्या सगळ्या पीक विम्याला हे घोडा लावून जातात. तर याच्यासाठी तुम्ही सावध राहिले पाहिजे. विशेष जे तरुण पोरं आहेत, या तरुण पोरांनी सावध राहून ज्या वेळेला पीक कापणी प्रयोग होत असेल त्यावेळेला तिथं स्वतः उपस्थित राहायचं, त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं. कोण कोण उपस्थित होते, किती कांदे निघाले, किती वजन झालं, हे सगळं तुमच्याकडे सुद्धा रेकॉर्ड पाहिजे. तर हे सगळे ठिकाणावर चालतील. आपण आपल्या शेतात काम करीत बसू आणि ते येऊन पीक कापणी करून जातील, हे असं इथून पुढे चालणार नाही. आणखी एक आहे, आता यावर्षी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 10 लाख टन कांदा खरेदी करू, तो मी फक्त नाशिक जिल्ह्यात. तुम्हालाच कापायचं ठरवले. 10 लाख टन कांदा तुमच्याकडून खरेदी करणार आहेत. आता कसा करणार, कोण करणार, कुठं ठेवणार, काहीच अजून नक्की नाही. नुसत्याच घोषणा आहे. जरी असं ठरलं तरी यांना कांदा देऊ नका, याला हाकलून लावा मार्केटमधून. अशा पद्धतीने काम तुम्हाला करावं लागणार आहे. जागा व्हा भावांनो. तुमची लूट होते, तुमच्या हक्काचे विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले नाही तरी आपण सगळं सहन करतो. इथं आज हजारोच्या संख्येने ज्यांचे विमे बुडाले ते शेतकरी उपस्थित राहायला पाहिजे. आता लोकशाहीमध्ये तुमच्या मागे किती संख्या आहे याच्यावरती यांना मदत करायची का नाही, यांच्या मागणीचा विचार करायचा का नाही, हे सरकार ठरवत असतं. तुम्ही तुटपुंच्या ताकदीने गेले तर तुमचा विचार होणार नाही. ही लढाई आज थांबणार नाही. आज यांनी आपला जर हे केलं तर हे उपोषण चालू राहील आणि उपोषणाची दखल नाही घेतली तर आपल्याला तहसील ऑफिस आणि कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसला कुलूप ठोकायचं आंदोलन करावं लागेल. मी रस्ता रोको करण्याच्या मानसिकतेचा नाही. निरपराध लोकांना आपण शिक्षा देतो, उन्हातानाचं त्यांना रस्त्यावरती उभं राहावं लागतं, आपल्याला तळावं लागतं आणि विनाकारण केसेस दाखल करून घेण्यात काय अर्थ नाही. आपण या कार्यालयाला कुलप लावू का लावू तर तुमची पात्रता नाही इथं येऊन शासन करायची, तुमची लायकी नाही, तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या कळत नाहीयेत. असं कार्यालय आमच्या तालुक्यात नको, म्हणून आपल्याला तिथं कुलूप लावायला जायचं. भावना आपण हिंमत दाखवली पाहिजे कुठेतरी. मी तुम्हाला एक आमच्या श्रीगोंदा कारखान्यावर घडलेली घटना आहे, पेपरमध्ये छापून आलेली घटना आहे. आमच्या कारखान्यावरती हिजडा पंथी तो असायचा आणि तिथं मटक्याचे चालवले बुकिंग. एक मच्छिंद्र काळदाते नावाचा मटक्याचा बुकी होता आमच्याकडे.
आणि त्याच्याकडे येऊन त्या हिरडाचा नाद होता मटक्याचा, त्यांनी मटक्याची एक पावती फाडली आणि ते काय संगम का काय असतं ते लावला त्याने. गर्भधारण संयोगाने त्याचा संगम बसला. संगम बसला तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं पेपर मध्ये, अरे आपला आकडा लागलाय. तो हिजडाची टी घेऊन त्या कागदाकडे गेला आणि त्याला सांगितलं की माझा आकडा लागलाय व संगम बसलाय, 40,000 रुपये होते माझे ते. काय त्याला मला वाटलं, त्या बुकेला वाटलं नाही हिजडा काय करतोय. त्याला तू ही चिठ्ठी हिसकून घेतली, त्याला हाकलून दिला. काय करतोय, काय ते पैसे दोन झापडे लावल्यान हाकलून दिला. हिजडा जरा चॅप्टर होता, तो बाहेर गेला. त्यावेळेला कॉईन बॉक्स होती, कॉईन बॉक्सून 2-3 फोन खेळवले. इकडून नगरवरून पुण्यावरून 2-4 गाड्या भरून हिजडे आले. त्या काळाला त्याला असं रस्त्यावर चौकात वाढला, त्याचे कपडे फाडले, बदडला. ते वाटलं बाई मारू टाका, तुमचे पैसे घेऊन जा 40,000. ते फक्त 40,000. आज इतके जरी इतके जवळ आलो पुण्याहून आलो, आपल्या गाडीचा भाडा करतो बघ. त्यांनी ते भाड्यासहित पैसे 80,000 रुपये घेऊन गेले इकडे. आपण वेगळ्यासाठी अरे एकजुटीची ताकद आहे. एकटा अर्जुन तात्या काय करू शकत नाही, एकटा केशव सूर्यवंशी काय करू शकत नाही, एकटा अनिल घनवट काय करू शकत नाही. ही ताकद संघटनेची. ज्या वेळेला आपण संघटित होऊन लढा देऊ, ते राजकारण गेलं चुलीत, परंतु आपल्या स्वार्थासाठी आपल्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिला तर यश आल्याशिवाय राहत नाही. आणि इथून पुढची लढाई तुम्हाला लढावं लागणार आहे. वेळ पडले तर कमी पिकवा. आग्रवण मध्ये 2-4 दिवसापूर्वी माझा लेख होता, यावर्षी सुट्टी घ्यायची का. तुम्हाला नांगराला पाळी घालायला डिझेल मिळणार नाही, मिळाला तर महाग मिळणार आहे. जे भाड्याने करून घेतात त्यांना 800च्या ऐवजी 1,500 रुपये द्यावे लागतील. आता नांगर ठेला, तुमचा तिथे खर्च वाढणार आहे. दुसरी गोष्ट, यावर्षी अल निनो आलाय. तुम्ही सगळ्या युट्यूब वरती पाहत असतात. 100% दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे दुष्काळात तुमचं पीक चांगलं येण्याची शक्यता अजिबात नाही. त्याच्यानंतर जे आता युद्ध चालू आहे, ते होर्मुझची खाडी बंद केली. आपल्याकडे जर खतं तयार करायला जो कच्चा माल लागतो तो जवळपास 70% त्या होर्मुझच्या खाडीतून येतो. तो येणार नाही म्हणजे खतं महाग होणार, मिळणार बी नाही. आपल्याकडे युरियाचं रॉ मटेरियल आलं, त्याच्यापासून युरिया तयार करण्यासाठी LPG गॅस लागतो. तो गॅस आपल्याकडे येणार नाही, त्याच्यामुळे युरिया बी मिळणार नाही. आणि एवढं सगळं करून तुम्ही कांदा पिकवला, कांद्याचं शॉर्टेज झालं, कांदा महाग विकायला लागला, तर सरकार त्याच्यावरती पुन्हा वेगवेगळी बंधनं लावून तुमच्या कांद्याचे भाव वाढणार. काही केलं तर तुम्हाला फायदा होऊ शकत नाही. 5 एकर कांदा लावणार असले तर 2च एकर लावा, 10 एकर लावते तरी 2च एकर लावा. कारण जितक्या तुम्ही यावर्षी शेती करतात तितका तुमचा तोटा होणार आहे. 100% तोटा होणार आहे. त्याच्यापेक्षा एक हंगाम सुट्टी घ्या, आराम करा, बायकोला घेऊन कुठंतरी फिरायला जा. आयुष्यात कधी तुम्ही गेल्या नसते. सांगा बरं कोण कोण गेलंय तर शिमल्याला तर बायकोला घेऊन. आपण जातोय दिंडीत पायी टाळकुटीत. आणि हे कधी जगणार आहे तुम्ही. 10 एकर जमीन म्हणजे आज तुमची 5 कोटीची तर कमीत कमी प्रॉपर्टी आहे. 5 कोटीचा माल एक चप्पल नाही नीट घालायला. का तुम्ही काय कष्ट करीत नाही. तुम्ही रात्रदिवस दारू पिऊनच पडलेले असता का. अरे तुमच्या इतके तर कष्टच कुणी करीत नाही. तुम्ही जेवढे दारू पेटे त्याचे 1000 पट दारू शहरामध्ये पेटे. हे सगळे अधिकारी पेटे, सगळे व्यापारी पेटे, सगळेच पेटे. तुम्ही आपल्या कुठेतरी हातभट्टी आणली की चालतं रस्त्याने नाचत. आणि आपल्याला दारुडे म्हणून यांची शेती का पिकत हे दारू पितात. किती टक्के शेतकरी दारू पितो. एक 2-4 गावामध्ये 2-4 असते ते शेती बी करीत नाही, ते असेच असते. आपल्या गावात तरी एखादा पाहुणा आला, एखादा क्लास करतो ना भेटतात झालं महिन्यातून 2-4 महिन्यातून एखादा याला दारू पिणं म्हणत नाही. पण इथं रोज 1500ची दारूची बाटली फोडणारे अधिकारी त्यांचे लाखामध्ये पगार आहेत, त्यांना काही देणं गेलं नाही. एका कुटुंबाला म्हणजे अभ्यास केलेला आहे तुमच्या नाशिक जिल्ह्यातले अतिशय चांगले पुस्तक लिहिलेले याच्यावरती. आणि अभ्यास करून त्यांनी असं सांगितलेलं, कांदा जर 80 रुपये किलो खावा लागला शहरातल्या लोकांना, 80 रुपये किलो, एका कुटुंबामध्ये 5 माणसं असतील,
5 माणसांनी 80 रुपये किलो कांदा खाल्ला तर 1 महिन्याचा खर्च त्यांना फक्त 480 रुपये. लई आहे का 480 रुपये? ज्या वेळेला ते 80 रुपये कांदा खाते त्यावेळेला तुम्हाला 40 रुपये मिळते. 40 रुपये मिळाले तर तुमचा प्रपंच बदलू शकतो. यांनी 480 खर्च केले तर काहीच नाही ना. हे रोज 500चे नोट पॉकेटमध्ये म्हणून पोराला देते शाळेचा. यांना काय फरक पडायचा? परंतु ते त्यांचे खरे मतदार आहे म्हणून हे सगळं चालतं. आणि आता या ठिकाणी आपले कृषी अधिकारी साहेब आलेले आहेत, त्यांचे सहकारी या ठिकाणी. साहेब वरती बसा. तर आता तर ही सगळी अशी परिस्थिती सरकार शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आहे. सरकार शेतकऱ्याचं हिताचं कधीच असू शकणार नाही. म्हणून आपण सरकारवरती विश्वास ठेवू नये. सरकारी खरेदी सुरू झाली तरी सरकारला कांदा विकू नका. हा तुम्हाला तुमच्या कांद्याचा भाव पाडण्यासाठीच होणार आहे. आणि तुमच्या विम्याचे पैसे जर यांनी सरळ मार्गाने दिले तर आपल्याला भगतसिंगचा मार्ग सुद्धा माहिती आहे, नाना पाटलाचा मार्ग सुद्धा आपल्याला माहिती आहे. विनंती राहील शासकीय अधिकारी जे आलेले त्यांना की लवकरात शेतकऱ्यांच्या हिताचा होईल अशा दृष्टीने आपण काहीतरी याच्यावरती तोडगा काढावा. नाहीतर आता या अहिंसक मार्गाने चाललेलं आंदोलन पुढे काय वळण घेईल हे सांगता येत नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 15 हुतात्मे झालेले आहेत आणि मरायला भेट नाही आणि तोंडात जायला भेट नाही. माझा अर्धा आयुष्य तोंडातच गेलेलं आहे. इतक्या वेळा मी तोंडात गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती काय तुम्ही धमकी देऊ नका. प्रश्न कसा सोडवायचा त्याच्याबद्दल आपण सकारात्मक भूमिका घेऊ अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.